वाह, क्या बात है सर। अरे सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर। अरे सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर। हर मुसीबत और गम सहने को तैयार थे अम्बेडकर। क्या बात। अरे सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर। हर मुसीबत और गम सहने को तैयार थे अम्बेडकर। गरीबों की डूबी बस्ती का और आधार थे अम्बेडकर। एटम बम से भी बढ़कर हथियार, अरे हथियार थे अम्बेडकर। क्या बात है सर, बहुत बढ़िया। वाह, छान। और आमचा नादच खुळा सर्वांचे हात वर झाले पाहिजे। टाळ्या। 10 वर्षापूर्वी तेव्हाच माझा धुळा उडलाय। सांगू इच्छितो, जे पूर्वीचे कलावंत घडले, खूप त्यांनी परिश्रम घेतलाय, खूप त्यांनी स्ट्रगल केले। आता सर्वच कलावंत आताचे ते म्हणतात नाही त्या मिळत ना गोबा, ही अशी परिस्थिती झाली बघा महाराष्ट्रामध्ये। पण जे कलावंत घडले, जुने कलावंत, त्यांनी काय काय मेहनत केली आणि कशी कशी मेहनत केली ते तुम्हाला सांगतो। आणि आपल्या समाजाला सांगतो मी, सच्चा कलावंताची कदर नाही बांधवांनो। आपला समाज सच्चा कलावंताची कदर कधीच करत नाही। जो दिखता है वही बिकता है म्हणून सांगतो। और आमचा नादच खुळा साऱ्या जगाने रडा। अरे डौलानं फडकतो जवा झेंडा तो निळा। वाह। अरे अभिमानानं फडकतो जवा झेंडा तो निळा। अरे सन्मानानं फडकतो जवा झेंडा, अरे तवा उडतो दुरुळा।
अरे बाप आमचा वाघ आमची वाघची औलाद ऐका तो वाघ कसा होता आणि बांधवांनो आपण त्याचे पिल्ल म्हणजे आपण कोण वाघ वाघ पण लांडग्याची गती जीव देऊ नका बांधवांनो तो वाघच होता आणि आपण बी वाघच आहोत तो वाघ कसा होता ऐका अरे बाप आमचा वाघ आमची वाघची अरे मर्दाची छाती आमचं मुंगट पोलाद हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है वाह हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है अरे हम जब ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है हमें बदलने की कोशिश मत करना है जमाने वालों क्योंकि हम जब बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है आमची वाघाची औलाद ती औलाद कशी पाहिजे बांधवांनो लक्ष असावं अरे बाप आमचा वाघाची वाघाची औलाद छाती आमचं अरे वाघ आमचा अरे बाप आमचा वाघ आमची वाघाची औलाद मर्दाची छाती आमचं मनगट अरे बघून 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 अरे बघू ना माझा दिवादी कापती चळचळा अरे घाबरू ना माझा दिवादी कापती चळचळा अरे भिवू ना माझा दिवादी कापती चळचळा अरे तवा उडतो दुरुळा अरे बघू ना माझा दिवादी कापती चळचळा वाह अरे तवा उडतो दुरुळा अरे भीम छावे आम्ही नादी लागू नका कोणी भीम छावे आम्ही नादी लागू नका कोणी भीम छावे आम्ही नादी लागू नका कोणी भीम शक्ती चर तुम्हा पाजू आम्ही पाणी भीम शक्ती चर तुम्हा पाजू आम्ही पाणी भीम
परभणीमध्ये जे घडलं ह्या महाराष्ट्राला नव्हे या भारताला जिवंत उदाहरण आहे. जो अन्याय झालाय तो अन्याय आपण कसा पुसून काढला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे बांधवांनो. म्हणून सांगतो, अरे भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी, भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी, भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी. भीम शक्तीचं रे तुम्हा पाजू आम्ही पाणी, भीम शक्तीचं रे तुम्हा पाजू आम्ही पाणी, भीम शक्तीचं रे तुम्हा पाजू आम्ही पाणी. अरे हम जय भीम वाले धम्म की राह पर चलते हैं, हम जय भीम वाले धम्म की राह पर चलते हैं. ये मनुवादी लोग अरे यूं ही हम पे चलते हैं. हम जय भीम वाले धम्म की राह पर चलते हैं, ये मनुवादी लोग अरे यूं ही हम पे चलते हैं. लेकिन ये बाबा साहब की औलाद है यारो, अरे हम तो दुश्मनों को भी जय भीम करते हैं. क्या बात है. गौतम कणकुटे या बांधवाकडून या गीताला 200 रुपये का. अरे भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी, भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी, भीम छावे आम्ही ना दिला नका कोणी. भीम शक्तीचं रे तुम्हा बाजू आम्ही पाणी, भीम शक्तीचं रे तुम्हा पाजू आम्ही पाणी, भीम शक्तीचं रे तुम्हा पाजू आम्ही पाणी. अरे बोट 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 बोट. अरे बोट जर कराल करू हातच लुळा. परभणीमध्ये झालंय बांधवांनो, संविधानावर बोट केलं ते एकाने, त्याचं काय काय हाल झाले ऐका. अरे बोट जर कराल करू हातच लुळा, अरे केलं या सर्वांनी बघा हातचा लुळा, केलं या परभणीने बघा हातचा लुळा. वाह. अर्थवा उडतो दुरून, लक्ष द्या. अरे निळा झेंडा आहे आमचं एकीचं निशाण, निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण, निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण. निळा झेंडा आहे आमचं एकीचं निशाण, निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण, निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण. त्याकडं बघल कुणी वाकडा नजरेनं, त्याकडं बघल कुणी वाकड्या नजरेनं, त्याकडं बघल कुणी वाकड्या नजरेनं. अरे डोळे 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 डोळे. अरे हातपाय तोडू, बोट करल त्याला मारू, आम्ही डोळे बाहेर काढू, हे सर्व करायचंय आपल्याला शिक्षणाने करायचंय, हे लक्षात ठेवा बांधव. अरे निळा झेंडा आहे आमचं निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण, निळा झेंडा आहे आमचा एकीचा निशाण. बांधवांनो, हे प्रत्येक कलावंताचं हे जिना आहे बांधवांनो. प्रत्येक कलावंताच्या जीवनात असं घडतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही, हे प्रत्येकाला लागू आहे. बाहेर या महाराष्ट्रामध्ये वैभव खुनेला तळ हातावर झेलतात,
हा तुमचा मोठेपणा, बाबासाहेबांचा आशीर्वाद, गौतम बुद्धाचा आशीर्वाद. पण माझ्या लोकलच्या गावामध्ये वैभव खुने हा आमचा मित्रच आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक कलावंताला त्याच्या गावानं, त्याच्या जिल्ह्यानं, त्याच्या घरानं उचलून धरावं. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कलावंताला ही गोष्ट लागू आहे बरं का, एकट्या मलाच नाही. ऐका, अरे निळा झेंडा आहे आमचं हिंदूचं निशाण. ज्याकडं बघल कुणी वाकड्या आम्ही डोळे बाहेर काढू त्याला काढू आंधळा. अरे तवा उडतो धुरुळा. शेवटचा अंतरा या ठिकाणी मी सादर करत आहे गीताचा. अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन. ध्येय आहे आमचं ते संसद भवन. ध्येय आहे आमचं ते संसद भवन. अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन. आज ऐका, संसद भवनावर निळा झेंडा न फडकण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी बांधवनो. ऐका, का फडकत नाही झेंडा निळा? अरे शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. अरे शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. बाबासाहेब बोलत होते बांधवांनो, जा आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा, आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायची. अरे शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. अरे शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. अरे उद्या भट्टाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा. भटांच्या दारावर झेंडा निळा हा सन्मानाने फडकेल, त्या दिवशी आपण समजू आपली सत्ता या देशात आली आहे आणि ती कायम आहे. ऐका, की बाबासाहेबांचं छोटस स्वप्न होतं बांधवांनो, आपण आपल्यातच गुरफटलो, आपल्याच प्रपंचामध्ये. बंगला, माडी, सोनं नाणं, पैसा, नोकर चाकर ह्याच्यातच गुरफटलो. पण आपण कधी विचार केला नाही बाबासाहेबांच्या घटनेचा, बाबासाहेबांच्या विचाराचा. बाबासाहेबांनी हे आम्हाला काय देऊन गेले याचा कधी विचार अभ्यासच केला नाही. त्याच्यामुळे सांगतोय मी, अरे शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. अरे उद्या भट्टाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा. शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. शासन करण्या दलित माझा दिल्लीत घुसावा. अरे उद्या भट्टाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा. ऐका,
येत्या वर्षामध्ये आपण साकार करू सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्यावी. संविधानाचा बाबासाहेबांच्या लेखणीचा फायदा सर्वजण उचलतात, पण त्या जातीने कधी उचललं नाही, कारण ती जात स्वाभिमानी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र. ज्या जातीत बाबासाहेब जन्मले त्या जातीतले आपण त्यांचे भाग आहोत. ज्या दिवशी आपण त्या घटनेचा फायदा उचलू, निश्चितपणे संसद भवनावर निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन, अरे येईल राजेश स्वप्न भीमाचे फळा, हवा उडतो धुरुळा, सन्मानानं फडकतो जवा झेंडा, अभिमानानं फडकतो जवा झेंडा, अर्थवा उडतो धुरुळा.